एका गावात रामू राहत होता. तो चप्पल शिवून देण्याचं काम करायचा. त्याची बायको रूपमती पण त्याची कामामध्ये मदत करत असायची. रामूला मूल नसल्यामुळे रामू आणि रूपमती प्रत्येक वेळी निराश राहत असायचे. दिवसभरात रामू जेवढं काही कमवायचा त्या पैशावरून घरामध्ये ठीकसं राशनही येत नसायचं. रामू, हे घे, बूट शिवून दे, व्यवस्थित शिवून दे. आजच्या सारखा हलगर्जीपणा नकोय. काय सांगू साहेब, म्हातारपण आल्यामुळे व्यवस्थित दिसतच नाही आणि अशक्तपणामुळे आणि ज्याच्यामुळे मी नीट टाके लावू शकत नसतो. तू जा आराम कर, मी कुठेतरी दुसरीकडे शिवून घेतो. हे घे काही पैसे, म्हणजे तुझ्या कामात येतील. अरे नाही हो साहेब, मी गरीब जरूर आहे पण स्वाभिमानी आहे. दिवसभरात त्या दुकानामध्ये बसून रामूने काहीच पैसे कमवले होते आणि त्या दिवशी तो घरातलं राशन घेऊन निघून गेला. अरे हे काय, फक्त पीठ आणि डाळ, ह्याच्यामध्ये तेलही नाही आणि तांदूळ पण. जर आपलं सुद्धा बाळ असतं, आपले एवढे बागा आहेत, शेती आहेत, त्याच्यावर शेती करून आपल्याला नवीन नवीन भाज्या खायला घातल्या असत्या. जी गोष्ट आपल्याला जास्त त्रास देते त्याच्यावरती जास्त विचार नसतो करायचा. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. दुसऱ्या दिवशी रामू त्याचं दुकान ओपन करण्यासाठी गेला तर तिथे एका गाडीने त्याला टक्कर मारली. रामूची तब्येत खराब असल्यामुळे त्याला एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. रूपमती रामूला घेऊन घरी निघून येते आणि घरातल्या खर्चाबद्दल आणि राशनबद्दल विचार करून तिला खूप जास्त वाईट वाटतं. आता आपण काय करायचं? थोडे पैसे होते ते माझ्या औषध पाणीमध्ये खर्च झाले. तुला तर मोच्याचं काम सुद्धा येत नाही, नाहीतर थोडीशी तुझी तरी मदत झाली असती. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, मी नक्कीच काही ना काहीतरी जुगाड करेल. तुम्ही फक्त आराम करा. रूपमती किचन मध्ये जाऊन राहिलेल्या पिठाची रोटी बनवायला सुरुवात करते आणि त्याच पिठाचा एक छोटासा पुतळा बघून त्याला बघत बसते आणि बोलते, जर माझाही एक छोटासा मुलगा असता तो आमची काळजी घेतली असता आणि शेतामध्ये नवीन नवीन भाजी उगवून आम्हाला बनवून खाऊ घातलं असतं. रूपमती त्या पुतळ्याला बघून रडू लागते. तिच्या डोळ्यातलं पाणी जसं त्या पुतळ्यावरती पडतं त्याच्यामध्ये जीव येतो. आई, तू रडू नकोस, मी आहे ना. पुतळ्याचा आवाज ऐकून रूपमतीला आश्चर्य वाटलं आणि त्याला बघून म्हणू लागली, तू कसं बोलू शकतोस? हे कसं होऊ शकतं? मला तूच बनवलंयस. माझा साईज छोटा आहे पण मी तरीही सगळे कामं करू शकतो. पिठाचा पुतळा बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी जातो. पुतळा जेव्हा बाजारात जातो तर त्या छोट्याशा पुतळ्याच्या मागे एक मांजर लागते आणि तो तिथून त्याचा जीव मुठीत धरून पळू लागतो. अरे पळा पळा पळा, ही तर माझ्या जीवाच्या मागेच लागलीये. मांजरापासून वाचण्यासाठी पुतळा एका मोठ्या पोत्यामध्ये उडी मारतो आणि ती मांजर तिथून निघून जाते आणि बघता बघता तिथं असलेलं ते मोठं पोतं फाटू लागतं आणि अचानकपणे तो पुतळा मोठा होतो, जसं काय तो एक माणूस आहे. पुतळा डाळ, चावल, पापड आणि काही औषधं घेऊन घरी येतो. आई, हे बघ मी आलो आणि मी डाळ, तांदूळ आणि काही पापड सुद्धा आणलेत. हे बघ, मस्तपैकी खिचडी बनवून आम्हाला वाढ. अरे, तू एवढा मोठा कसा झालास? मला तुझी किती काळजी वाटत होती, पण आता तुला बघून खूप चांगलं वाटतंय. माझं चांगलं लेकरू. पिठाचा पुतळा त्यांचा मुलगा बनून त्यांची खूप जास्त सेवा करू लागला. तिघही एकमेकांसोबत आनंदी होते आणि बघता बघता पुतळा शेती करू लागला. रामूची तब्येत ही आता ठीक होऊ लागली होती. आई, बाबा, हे बघा मी काय आणले तुमच्यासाठी. आई, ही साडी. आणि बाबा, तुमच्यासाठी नवीन कुर्ता आणलाय. आम्हाला कधी कोणी कसली भेट वस्तू दिली नव्हती. खूप चांगलं केलं देवानी जे तू आमच्याकडे आलास. मी तर पहिल्यापासूनच खूप आनंदी आहे की आता आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे. बस आता तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. तुम्ही याची काळजी नका करू, मी तुम्हाला दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. सगळे आनंदाने राहत होते. प्रत्येक गोष्ट चांगली झाली होती.
पिठाचा पुतळा, ज्याचं दोघांनी मिळून त्याचं नाव संदीप ठेवलं होतं. एक दिवस गावामध्ये आग लागल्यामुळे सगळं खराब झालं. लोक त्रासून पळू लागली. रामू आणि रूपमतीनेही त्यांचा जीव कसा बसा वाचवला. पण संदीप यानी की पुतळा तो बेशुद्ध झाला होता आणि त्याचा रंग पूर्णपणे काळा झाला होता. अरे, हे काय झालं माझ्या मुलाला? हे देवा, कोणीतरी डॉक्टरला बोलवून आणा. माहित नाही देव आमच्याकडून नक्की काय पाहतोय. त्याच्याच कृपेने आम्हाला एक मुलगा मिळाला होता, तोही आमच्याकडून हिरावून घेतला. रूपमती आणि रामू खूप जास्त हुंदके देऊन रडू लागले होते. रूपमतीचे अश्रू जसे संदीप वरती म्हणजे पुतळ्यावरती पडले तसं संदीप मध्ये जीव आला. आई, रडू नकोस. हे बघ, मी आता कणकेचा नाहीये. आता मी हाडामासाचा झालोय, जो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. काय? खरंच? हे देवा, तुझे खूप खूप आभार. तू आमचा मुलगा आम्हाला परत दिलास. पिठाचा पुतळा संदीप आणि त्याची आई वडील सगळेजण आनंदाने राहू लागले.